ऑस्ट्रेलियातली गावं आणि ऑस्ट्रेलियातली शहरं याबद्दल आज थोडंसं बोलते. बाकीच्या देशातून किंवा इंडियातून येणारे जे लोक आहेत ते सगळे मोठ्या सिटीतच राहतात असं नाही, तर काही लोक खेड्यातही राहतात. खेड्यांमध्ये दळणवळणाची साधनं म्हणजे तुमची प्रायव्हेट व्हेकल्स किंवा पायी जाणं येणं. तिथे गर्दी कमी असते. तुम्हाला असं वाटेल की रस्त्यावरती कोणीच नाहीये, इथे काही लॉकडाऊन आहे की काय असं तुम्हाला भासेल. पण इथे तुम्ही गाडी चालवत असताना एखादा रूल ब्रेक केला किंवा काही झालं तर लगेच ते लक्षात येतं. मोठ्या सिटीतही तसंच आहे. खूप गर्दी आहे, खूप धावपळ आहे आणि तिथे दळणवळणाची साधनं म्हणून पब्लिक व्हेकलही असतात. पण खेड्यात मात्र पब्लिक व्हेकल नसतात. खेड्यातले पब्लिक व्हेकलला तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागतं. मग त्यांचे ते जेवढे सीट आहेत त्याप्रमाणे ते सीट अवेलेबल झाले की त्यानंतर ती व्हेकल निघते. असं इथे आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला इथे ड्रायव्हिंग येणं फार गरजेचं आहे. जे इंडियातलं लायसन्स असतं ना ते इथे आल्यानंतर 6 महिन्यापर्यंत व्हॅलिड असतं. तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यावी लागते, त्यानंतर क्लासेस घ्यावे लागतात. तुम्ही इंडियामध्ये कितीही कार चालवत असाल तरी पण इथे येऊन तुम्हाला कार शिकावी लागते. 2-3 क्लास तरी ऍटलीस्ट घ्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला ते लायसन्स मिळतं आणि तुम्ही कार चालवू शकता. मी पण इथे आल्यानंतर खूप छान पद्धतीने कार चालवायला शिकले. जसं इंडियामध्ये माझ्याकडे 13 वर्षापासूनचं लायसन होतं, पण मला इतकी चांगली गाडी चालवता येत नव्हती किंवा मी कधी हिंमतही केली नव्हती. पण इथे आल्यापासून मी भरपूर ठिकाणी स्वतः एकटी जाते, स्वावलंबी वावरते. पण जेव्हा हस्बंड सोबत असतात तेव्हा त्यांनीच गाडी चालवावी असं मला वाटतं. आज आहे शनिवार आणि आज आम्ही आलो आहोत भाजीपाला घेण्यासाठी. खेड्यात राहण्याचा हा एक फायदा आहे. मॉलमधून सगळा भाजीपाला विकत घ्यावा लागतो बाकीच्यांना, पण आम्हाला इथे शेतकऱ्याकडे आम्ही जाऊ शकतो. इथे आलेलो आहोत, आता भरपूर भाज्या संपलेल्या आहेत. कारण असं झालं, आम्ही थोडं उशिरा पोहोचलो. सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत त्यांचं ओपन असतं, पण आम्ही पोहोचलो होतो 10:30 वाजता. तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. आता हा जो शेतकरी आहे सगळ्या प्रकारची फळं, भाज्या तो लावण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी स्वस्त महाग देतो, बोलण्यासाठी चांगला आहे आणि ज्या पण भाज्या उरतात त्याचं ह्या पद्धतीने तो स्टोरेज बनवतो. काही म्हणजे त्यांच्या पद्धतीचे सॉसेस वगैरे बनवतो आणि ते विकायला ठेवतो. तर असा त्याचा फायदा होतो. मध वगैरे असतं त्याच्याकडे, या सगळ्या गोष्टी तो विकतो. आणि त्याचा स्वभाव इतका छान आहे ना की जसं आपल्या इंडियात पण शेतकरी कसा मोकळ्या हाताचा असतो तसाच तो मोकळ्या हाताचा आहे. तर आम्ही उशिरा पोहोचलो आणि आम्हाला जास्त भाजीपाला मिळाला नाही याचं तुला दुःख वाटलं आणि त्यांनी गडबडीमध्ये पिशवी हातात घेतली आणि त्यांनी भरपूर भाजीपाला मला फ्रीमध्ये देऊन टाकला. तो आता हे जे भरतोय ना हे बिना पैशांचं भरतोय. खरं तर पहिले आमचं $30 बिल झालं होतं. भाजीपाला घेऊन झाला होता, फळं घेऊन झाले होते, पण निघताना त्यांनी मात्र हा फ्रीची शिदोरी मला दिलेली आहे आणि नेहमीच देतो असं. कमेंटमध्ये आणि डीएम मध्ये अजूनही कमेंट्स येत आहेत की मला जॉब पाहिजे, जॉबची गरज आहे, मला मदत कर. मला मदत का नाही करत, मला रिप्लाय का नाही करत, मला जॉबला यायचंय, मला तिकडे काम करायचंय, मदत कर, मराठी माणसाला मदत कर. त्यांना मला एक सांगायचंय, तिकीट काढा, विमानात बसा आणि पोहोचा ऑस्ट्रेलियाला. इथे खूप जॉब आहेत. तुम्हाला इथे कोणीही मदत करायची गरज नाही. तुम्ही तुमचा जॉब शोधू शकता. इतकं सोपं आहे. पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश टेस्ट द्यावी लागेल, व्हिसा काढावा लागेल. तुमचा व्हिसा आणि तुमची इंग्लिश टेस्ट मी देऊ शकत नाही. माझंच मला पडलं इंग्लिश टेस्ट द्यायचं. मला परत एकदा ही टेस्ट द्यावी लागणार आहे. तुम्हाला काय सांगू, प्रत्येकाच्या मागे काही ना काही असतं आणि प्रत्येक गोष्ट सांगत बसण्यासारखी नसते. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.